जी खाज आहे गुदगुद 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 होती बघा खाज माहिती आहे तुम्हाला गुदगुद 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 होती बघा खाज ही जरंगे नावाची जी खाज झाली ना विचाराची या खाजनं काय केलं एवढा जातीवाद वाढवला. तुम्ही काल देखील म्हणत होता की जरांगे पाटील यांची निवड करण्यात आली ती योग्य नाहीये, त्याचा राजीनामा घेण्यात यावा, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून यांची निवड करण्यात आली होती मराठा समितीसाठी योग्य नाहीये का, निर्णय चुकला का? बघा आपण बघा काय झाले तुम्हाला सांगतो. अलीकडल्या काळात जरंगे नावाची जी खाज निर्माण झाली विचाराची जी खाज आहे गुदगुद 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 होती बघा खाज माहिती आहे तुम्हाला गुदगुद 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 होती बघा खाज ही जरंगे नावाची जी खाज झाली ना विचाराची या खाजनं काय केलं एवढा जातीवाद वाढवला की जर एखाद्या समितीवर जर प्रमुख म्हणून दुसऱ्या समाजाचा माणूस पाठवला ओबीसी पाठवला तर ते बिलकुल चालणार नाही. तुम्हाला सांगतो चारित्र्य संपन्न म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही बघितलं असेल की चंद्रकांत दादाबद्दल हा किती खालच्या भाषेत बोलला. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यातले त्यात त्याला म्हणजे मराठा लिडरशिप डॉमिनंट लिडरशिप पाहिजे. चंद्रकांत दादासारखं क्लीन कॅरेक्टर माणसाची लिडरशिप त्याला म्हणजे काय ते मराठा आरक्षण काय उपसमितीमध्ये ती सुद्धा एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चालत नाही. आणि मग कोण पाहिजेत तर तुम्हाला सांगतो जे पॉलिटिकली म्हणजे काय पॉलिटिकली डॉमिनंट. आता मला माहिती आहे की त्या समितीमध्ये आणखीनही काही लोक आहेत परंतु त्या लोकांना जेवढं बोललं तेवढंच ते येऊन आपलं मत व्यक्त करतात. कारण ते जर काही बोलले समजा आता आपण उदय सामंतांची एक भूमिका बघितली असेल जरंगेच्या आंदोलनाच्या आधी की ओबीसींवर अन्याय होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. परंतु ही जर माणसं बोलली उदय सामंतांसारखी की नाही हे म्हणजे स्पेस आहे हे खऱ्या सामाजिक मागासल्या लोकांसाठीच हे आरक्षण आहे तर ताबडतोब बोट पुढं होणार आणि म्हणणार की हे तर अमुक जातीचं आहे म्हणून हा मराठा विरोधी आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिगर मराठा मुख्यमंत्री असते तेव्हा काय होते. आणि म्हणून ही जी खाज आहे जरंगे नावाच्या विचाराची जी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा उद्धव या सगळ्या विपक्षातल्या राजकारणातून निर्माण केलेली म्हणजे गुदगुदी म्हणणार नाही खाज या खाजेच्या कारणानं जे आहे त्या समित्यांवर म्हणजे हे जे लिडरशिप आजकालची जी ही मला फाटकी तुटकी म्हणायची नाही यांच्या मतानुसारच तशा प्रकारचे लोक तिथं बसवले जातात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.